महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचं सर्वात अगोदर अभिनंदन, कारण की लाडक्या बहिणींना आता जानेवारीच्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. पैसे जमा झाल्याचा तुम्हाला SMS तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. नवीन निर्णय झालेला आहे. फक्त काही निवडक महिलांनाच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. तसेच काही लाडक्या बहिणींना चा लाभ या योजनेमधून आता बंद करण्यात आलेला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा जो 8वा आणि 9वा हप्ता आहे तो एकत्र दिला जाणार का, याच्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत. बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीयेत. तर त्यांना कधी पैसे येणार, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, जवळपास लाडकी बहिणींच्या जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते 2.41 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुम्हाला जर पैसे आले नसतील तर त्याचं काय कारण आहे, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की आता अशी न्यूजच घेऊन आलेलो आहे की लाडक्या बहिणी आता बघा, लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत होत्या, प्रतीक्षा करत होत्या. आता अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की सर्वच माता बहिणींच्या खात्यामध्ये आता महायुती सरकार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब आता बघा तुमच्या खात्यामध्ये आता पैसे पाठवणार आहेत. बघा, फेब्रुवारीचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत. सर्वात मोठी अपडेट, एक्झॅक्टली हे पैसे कधी मिळणार. सर्वात पहिला तुमचा प्रश्न आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे जे 8व्या हप्त्याचे पैसे आहेत हे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार. तर या ठिकाणी बघा, हे महाराष्ट्र राज्यातील टोटल जिल्हे आहेत. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता यामधील सर्वात प्रथम 9 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर बघा, 9 × 4 असे मिळून 36 जिल्ह्यामध्ये 4 दिवसामध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे नियोजन आहे. तर पहिले जे 9 जिल्हे असणार आहेत याच्यामध्ये सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, त्यानंतर या भागातील जिल्हे आहेत. या ठिकाणी बघा, असे टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. सर्वात प्रथम पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे, त्यानंतर या भागातील जिल्हे, त्याच्यानंतर या भागातील जिल्हे, त्यानंतर या भागातील जिल्हे, त्यानंतर ह्या भागातील जिल्हे आणि लास्टला या भागातील जिल्हे. अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट की आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 6 विभाग आहेत. यामध्ये पहिला विभाग आहे पुणे विभागमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहेत. त्यानंतर नागपूर विभागमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. त्यानंतर अमरावती असेल, कोकण विभाग असेल, इतर विभाग असतील, अशा सर्व विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने आता पैसे पाठवले जाणार आहेत. फेब्रुवारीचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहीण योजनेसाठी सर्वात मोठी अपडेट, आता महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर देणार आहे. बघा, नवीन वर्षाचं गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे महायुती सरकारने. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीच्या हप्त्याचे पैसे जमा केलेले आहेत, त्यामुळे अतिशय महिला आनंदामध्ये आहेत. आता महायुती सरकार अजून एक गिफ्ट देणार आहे, ते म्हणजे ते गिफ्ट असणार आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता महायुती सरकार फेब्रुवारीचे पैसे टाकणार आहे. तर आता आपण सविस्तर अपडेट पाहूया. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता वाटप होणार आहे. आणि बहिणींना मोठी खुशखबर ही आलेली आहे की आता महिला व बालविकास विभागाकडे आता चेक देण्यात येणार आहे. बघा, तुम्हाला माहित आहे, पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला जानेवारीचे पैसे पाठवले होते त्यावेळेस जवळपास 3790 कोटी, म्हणजे जवळपास 3700 ते 3800 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास विभागाला दिला होता जानेवारीचे पैसे वाटप करण्यासाठी. त्याचप्रमाणे आता फेब्रुवारीचे पैसे वाटप करण्यासाठी सुद्धा चेक पाठवण्यात येणार आहे. ठीक आहे. आता सर्व नियोजन प्रक्रिया पार पडलेली आहे. आता या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, ती म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे सर्व महिलांचा, एकच कॉमन प्रश्न असतो की एक्झॅक्टली किती तारखेला पैसे येणार. आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, कधी पैसे वाटप होणार, तारीख देऊन टाकलेली आहे. बघा, आता तारीख जाहीर झालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख सांगणार आहे. त्या अगोदर तारीख जाणून घेण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. आणि जर अजूनपर्यंत आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपण 1,00,000 सबस्क्रायबरच्या खूप क्लोज आलेलो आहोत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता तुम्हाला मी तारीख सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, त्या अगोदर सर्वात पहिली जी अपडेट आहे आणि महत्वपूर्ण अपडेट आहे, ही अपडेट खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर ती अपडेट अशी आहे की आता 8व्या हप्त्याची लिस्ट जाहीर झालेली आहे, लिस्ट आलेली आहे.
कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे नाही मिळणार त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. तर बघा आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या निवडक महिला आहेत अशाच महिलांना 8वा हप्ता मिळणार आहे. काही काही महिलांचे आता पैसे मिळणे बंद होणार आहे. त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्यूअर्ससाठी एक छोटंसं गिफ्ट असणार आहे. तर बघा 100K स्पेशल हे गिफ्ट होणार आहे. ते गिफ्ट आहे पैठणी गिव्हअवे. तर बघा आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. आता आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये आपण ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये देणार आहोत. तर आता ही पैठणी साडी नक्की कोणाला मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. तर बघा यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा सध्याची जी मोठी अपडेट आहे ती अशी आहे की 5 लाख बहिणींना ऑलरेडी लाडकी बहीण योजनेमधून आता काढून टाकलेलं आहे. त्यांना पैसे मिळणे आता बंद करण्यात आलेले आहे आणि अशा सुद्धा महिला आहेत ज्यांना या योजनेतून सलग 5 वर्ष पैसे मिळणार आहेत. म्हणजे त्या महिलांना कोणीही काढू शकत नाही. अशा कोणत्या महिला आहेत आता ज्या महिला 5 लाख बहिणी या योजनेमधून काढलेल्या आहेत किंवा त्यांचे पैसे त्यांना देणे आता सरकारने बंद केलेले आहेत. तर अशा 5 लाख बहिणी कोणत्या आहेत त्यामध्ये बघा 2.30 लाख महिला अशा आहेत किंवा बहिणी अशा आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. म्हणून त्यांना या योजनेमधून काढून टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा वय वर्ष 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला जवळपास 1,10,000 आहेत. अशा महिलांना सुद्धा काढून टाकले कारण की त्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर बघा कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन असलेल्या इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या व स्वइच्छेने योजना सोडणाऱ्या अशा 1.7 लाख महिलांना काढून टाकलेलं आहे. असं मिळून टोटल 5 लाख महिलांना या योजनेमधून काढून टाकलेलं आहे. या योजनेमध्ये या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे या बहिणी किंवा या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत म्हणून त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे. त्यांचे पैसे आता बंद झालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की त्यांना इथून पुढचा 8वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल, फेब्रुवारी मार्चचा हप्ता असेल हे पैसे अशा बहिणींना किंवा अशा महिलांना आता मिळणार नाहीत. आता बघा लाडकी बहीण योजनेमधून काही अशा महिला आहेत ज्यांना 5 वर्ष हा लाभ दिला जाणार आहे. या संदर्भात महायुती सरकारने घोषणा केलेली आहे. तर त्या कोणत्या बहिणी आहेत तर त्या बहिणी या आहेत की ज्या बहिणींकडे प्रॉपर्टी नाहीये किंवा अशा गरीब किंवा गरजू ज्या महिला आहेत ज्या दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायला जातात किंवा धुणं भांडी करतात किंवा असं छोटं मोठं काम वगैरे करून त्यांचं घर वगैरे चालवतात. अशा ज्या काही गरजू गरीब महिला आहेत किंवा इतर ठिकाणी स्वयंपाक करायला वगैरे जातात. अशा ज्या काही गरीब गरजू महिला आहेत अशा महिलांसाठी ही योजना माहिती सरकार सलग 5 वर्ष चालवणार आहे. या महिलांचा लाभ कोणीही बंद करू शकत नाही असं वरून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या महिलांना कायम लाभ मिळणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की कसे नियम लावले, कशी यादी तयार झाली, सविस्तर अपडेट आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जे नवीन नियम आहेत, पहिला जो नियम आहे किंवा नवीन नाहीत हे नियम अगोदरचेच आहेत. तुम्ही 2.5 लाखापेक्षा कमी तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं वय 65 पेक्षा कमी पाहिजे. जर 65 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला वगैरे नाही पाहिजे तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. आणि चौथी जी गोष्ट आहे तुमच्या घरातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर नसेल 4 चाकी गाडी तर तुम्हाला लाभ मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही किंवा चुकीने किंवा जर तुम्हाला तुमच्याकडे प्रॉपर्टी नाहीये तरी सुद्धा जर तुमचा लाभ बंद झालेला असेल तर तुम्ही महिला व बालविकास विभागाकडे या संदर्भात तक्रार नोंदवू शकता की तुम्ही पात्र आहात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा लाभ मिळेल. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लवकरच तुम्हाला मेसेज येणार आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत आणि लाडक्या बहिणींना SMS सुद्धा येणार आहे. जर तुम्ही नोटीस केला असेल आतापर्यंत तुम्हाला जानेवारी पर्यंत पैसे मिळाले म्हणजे जवळपास 7 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले. ठीक आहे. यावेळेस ज्या वेळेस तुम्हाला पैसे मिळाले त्या वेळेस तुम्हाला SMS आलेला होता. त्याच प्रकारे आता सेम टू सेम त्याच प्रकारे किंवा त्याच टाईप मध्ये आता तुम्हाला पुन्हा एकदा SMS येणार आहे.
व सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. आता एक्झॅक्टली जर 8व्या हप्त्याची तुम्हाला तारीख सांगायची झाली तर याच्यामध्ये दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता ही आहे की हा जो कालावधी आहे 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी म्हणजे 15 फेब्रुवारी एक तर बघा पहिली जी शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला 8वा हप्ता 15 फेब्रुवारी पर्यंत भेटून जाईल. त्यानंतर दुसरी जी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे ती म्हणजे जर तुम्हाला डिसेंबर आणि बघा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न डिसेंबर जानेवारी सारखा जर तुम्हाला हप्ता उशिरा मिळाला तर तो हप्ता तुम्हाला कधी मिळेल ही पण शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उशिरा हप्ता आला तर पैसे जमा होतील. परंतु शक्यता अशी वर्तवली जात आहे की लाडक्या बहिणींचा 8वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15 फेब्रुवारी पर्यंत पैसे जमा होऊन जातील.